मुंबई मेट्रो 3च्या फेज 2चं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं। मेट्रो 3चा हा दुसरा टप्पा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते आचार्य आत्रे चौक वरळी असा आहे। अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला मार्ग मुंबईकरांच्या पसंतीला चांगलाच उतरतोय। पाहूया यावरील जय महाराष्ट्रचा हा स्पेशल रिपोर्ट। मेट्रो लाईन 3चा टप्पा 2 ज्याला ॲक्वा लाईन देखील म्हणतात। हा टप्पा एकूण 9.77 किलोमीटर लांबीचा असून संपूर्ण मार्ग हा भूमिगत आहे। वैशिष्ट्य म्हणजे या मार्गातील बोगदा हा मिठी नदीच्या खालच्या खडकाळ भागातून बांधण्यात आलाय। आता आपण इथली स्थानक पाहतोय। बीकेसी, धारावी, शीतला देवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी, आचार्य अत्रे चौक। मेट्रो 3च्या या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं। हा टप्पा सुरू होऊन आता काही दिवस झालेत। हा टप्पा नक्की कसा आहे, मेट्रोचे डबे नक्की कसे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांना हा प्रवास कसा वाटतोय हे जाणून घेण्यासाठी जय महाराष्ट्रच्या टीमनं सिद्धिविनायक मंदिर, मेट्रो स्थानक ते बीकेसी असा प्रवास केलाय। मी आता ॲक्वा लाईन म्हणजेच मेट्रो 3च्या फेज 2 मधलं सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनच्या बाहेर आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर प्रचंड ट्रॅफिक जे आहे ते नेहमी आपल्याला पाहायला मिळतं। मंगळवार असो, संकष्टी असो, अंगारिका असो किंवा कुठलाही दिवस मुंबईमध्ये येणारे पर्यटक आणि मुंबईकर मोठ्या प्रमाणे या रस्त्यावरनं सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात। मात्र सिद्धिविनायकाच्या दर्शनाला इथे येत असताना मुंबईच्या वेगवेगळ्या भागातनं कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतो। शेअर टॅक्सी असो किंवा अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून त्यांना जे आहे ते इथे यावं लागतं आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जावं लागतं। मात्र ही ॲक्वा लाईनची सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचं काम सुरू झालं आणि आता ती मेट्रो पूर्ण झालेली आहे। मेट्रो 2 ज्याला मेट्रो 3चा सेकंड फेज हा आचार्य यात्रे चौक वरळी ते सिद्धिविनायक हा टप्पा बीकेसी माफ करा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि या टप्प्यावरून आपण प्रवास करणार आहोत। जय महाराष्ट्राची टीम, मी स्वतः आणि माझ्यासोबत माझे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख हे आम्ही याच्यावरनं प्रवास करणार आहोत। मी आता सिद्धिविनायक ते बीकेसी असा प्रवास मेट्रोतून करणार आहे आणि आपण आता मेट्रो स्टेशनवरती जाणार आहोत। मेट्रो 3च्या फेज 2 जे नव्याने ज्याची सुरुवात झाली आहे त्या मेट्रो स्टेशनमध्ये आपण आलेलो आहोत। आपण आता सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला असलेल्या सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनवरती आहोत। पूर्णपणे भुयारी मार्ग आहे। आचार्य यात्रे चौक वरळी ते बीकेसी असा हा पूर्णपणे भुयारी मार्ग असणार आहे आणि आपण जय महाराष्ट्राची टीम या पूर्ण मेट्रोमधून प्रवास करणार आहे। खरं तर 3-4 दिवस झालेले आहेत मेट्रो सुरू होऊन। ही मेट्रो नक्की कशी चालते, कशा पद्धतीने ती ऑपरेट होते आणि लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो जाणून घेऊन आपण तिकीट खिडकीवरती चाललो आहे। सगळ्यात आधी आपण इकडे तिकीट काढणार आहोत। दादा 2 बीकेसी द्या। आपण ही 2 तिकीट इकडे काढलेली आहेत। सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनपासून आपण हे तिकीट काढले आहे ते आपण थेट जाणार आहोत बीकेसीपर्यंत। तिकडनं पुन्हा परतीचा प्रवास करणार आहोत। माझ्यासोबत माझा व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसुद्धा आहे। त्या दोघांची 2 तिकीटं काढून जय महाराष्ट्राची टीम आपला पूर्ण मेट्रो 3चा प्रवास आज सुरू करते। आपण मेट्रो 3च्या फेज 2च्या सिद्धिविनायक स्टेशनवरती आहोत आणि आपण प्लॅटफॉर्म बघतोय अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो अद्ययावत चकाचक असे हे प्लॅटफॉर्म जे आहेत ते इथे बनवण्यात आलेले आहेत आणि हे प्लॅटफॉर्म बनवताना सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे। अगदी हा टनेल किंवा बोगदा खोदताना अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे। अवघ्या काही क्षणामध्ये जी काचेची एक भिंत दिसते या भिंतीच्या पलीकडे मेट्रो
मेट्रो गाडी येते आणि त्या गाडीमध्ये आता आपण प्रवास करणार आहोत. आपल्याला दिसते अतिशय वेगाने ही मेट्रो इथे आलेली आहे. मेट्रो 3च्या फेज 2 जो पूर्णपणे आचार्य यात्रे चौक ते वरळी ते BKC असा हा प्रवास आहे. अत्यंत ताण याच्यावरती असतो. सिद्धिविनायक मंदिर असेल, BKC असेल, वरळीचं कॉर्पोरेट हब असेल, या सगळ्या गोष्टी इथे आहेत. त्यामुळे ही मेट्रो रेल्वे अत्यंत महत्त्वाची आहे. आपण बघतो ही ग्लासची वॉल आहे. ही वॉल आधी उघडेल, त्याच्यानंतर मेट्रोच्या आपण जय महाराष्ट्र टीम या मेट्रोमधून मेट्रो 3च्या नव्यानं सुरू झालेल्या फेजमधून आपण प्रवेश करतो आहे आणि हा प्रवेश करून आपण आता BKC पर्यंत प्रवेश करणार आहोत. तंत्रज्ञानाने अतिशय आधुनिक अशी मेट्रो आधी सगळ्यात आधी आपण ज्यांच्यासाठी मेट्रो बनवली जाते त्या प्रवाशांशी बोलणार आहोत. तुम्ही काय सांगाल, कसा प्रवास वाटतोय मेट्रोचा, प्लॅटफॉर्म्स कसे वाटत आहेत? खूप छान झालेलं आहे आणि सरकारचा धन्यवाद. सगळ्या सरकारांनी ज्या सरकारांनी ह्या प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी जी काही मेहनत घेतली खरोखर फलश्रुत झालेली आहे. आम्ही टॅक्सपेअरचा जो पैसा सरकारकडनं वापरण्यात आलेला आहे खरोखर समाधान वाटत आहे. तर आपण आणखीन काही प्रवासी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. तरुण मुलं आहेत जे एक्साइटमेंटनी या मेट्रोमधनं प्रवास करतात. मित्रा, कसं वाटतंय प्रवास करताना तुला? एकदम भारी वाटतं. भारी वाटतं एकदम ते प्रवास. काय भारी काय वाटलं तुला याच्यामध्ये? मस्त असे छान जिने होते, काय मजा काय वाटली? जे बाहेर स्टेटच्या आपल्या देशात वगैरे नाही अवेलेबल होतं, आता ते अवेलेबल आहे आपल्या देशात. म्हणजे एकदम युनिक वाटतं हे राहणं वगैरे. त्याचे दर जे आहेत ते तुला वाटतं परवडणारे आहेत की खूप जास्त वाटत आहेत? काय वाटतं? मला तर खूप जास्त वाटते. निदान एक कमी तरी व्हायला पाहिजे एक नॉर्मल माणसांसाठी. तर तरी पण चांगलं आहे की लोकल ट्रेन्स गर्दीनुसार ही तरी गर्दी परवडते, कारण की गर्दी पण खूप अशी लोकल ट्रेनमध्ये. इथं आपल्याला बसून निवांत आपल्याला जायला भेटते घरी. जे BKCला मी पोहोचलेलो आहे दादरच्या प्रभादेवी म्हणजे सिद्धिविनायक मंदिरकडनं. साधारणपणे या भागात इथे पोचायचं असेल तर ह्या वेळेला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ जो आहे तो लागतो. आणि मेट्रो 3च्या या फेज 2मुळे मी अवघ्या 10 ते 15 मिनिटाच्या दरम्यानच्या अंतराने BKCला पोचलेलो आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबईतलं कॉर्पोरेट हब, अनेक मोठी मोठी कॉर्पोरेट ऑफिसेस इकडे आहेत आणि मोठ्या प्रमाणात ये जा लोकांची वस्ती आहे. आता मी BKC स्टेशनला उतरतो आहे. आपला सिद्धिविनायक मंदिर ते BKC हा प्रवास मेट्रो 3च्या फेज 2मधून आपण पूर्ण केलेला आहे. आणि आता मी पुन्हा BKC स्टेशनला जे आहे ते आलेलो आहे आणि BKC स्टेशनवरून हा प्रवास जो आहे तो माझा जय महाराष्ट्र टीमचा हा पूर्ण झालेला आहे. कॅमेरापर्सन विजय देशमुखसह पंकज दळवी, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.